हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा रामबंधू निवडा. मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळ्यात पूल कोसळला. दुर्घटनेत 4 मृत्यू, 6 जण गंभीर, तर मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर. रत्नागिरीतील खेडमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. नदीकाठचे रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा. तेलंगणातील बासार इथे सरस्वती मंदिरात दर्शनासाठी आलेल्या 5 भाविकांचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे स्नानासाठी गेलेले 5ही भाविक बुडले. दौंड पुणे दरम्यान शटल डेमो ट्रेनला आग. इंजिनपासून 3ऱ्या बोगीला आग लागल्यानं भीतीचं वातावरण. आजपासून राज्यात नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं राज्यव्यापी शाळा स्वागत महोत्सवाद्वारे होणार स्वागत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राहणार हजर. गडचिरोलीतील दुर्गम भागातील निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांचा विमान प्रवास. बेंगळुरूतील इस्रो केंद्राला विद्यार्थी देणार भेट. विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विशेष प्रयत्न. अहमदाबादमधील विमान दुर्घटनेतील बचावलेल्या विश्वासचा नवा व्हिडिओ समोर. भीषण आगीतून बचावलेला प्रवासी अगदी शांततेत बाहेर पडतानाची दृश्य समोर आल्यानं खळबळ. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींवर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार. गुजरातमध्ये 1 दिवसीय दुखवटा जाहीर. इस्रायलचा इराणवरती पुन्हा एकदा मोठा हल्ला. इराणची राजधानी तेहरानमधील इराणी सेनेच्या मुख्यालयाला केलं लक्ष्य. युद्धाचा भडका वाढण्याची चिन्ह. इस्रायलकडून इराणचा सर्वोच्च नेता अली खामेनींना मारण्याचा प्लान. ट्रम्प यांच्या नकारानंतर इस्रायलचा कट रद्द. रॉयटर्स वृत्तसंस्थेचा दावा. इराणची राजधानी तेहरानवर सलग 3ऱ्या दिवशी इस्रायलकडून जोरदार हल्ले. तेहरान आणि शिराज परिसरात मिसाईलच्या हल्ल्यात अनेक इमारती जमीनदोस्त.